नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 10वी ते ग्रॅज्युएशन पासवर क्लार्क, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, किरण तंत्रज्ञ, शस्त्रक्रियागार सहाय्यक अशा विविध संवर्गाची एकूण 22 पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महत्वाची गोष्ट सांगायची तर या सर्व पदांकरता तुमची कोणतीही लेखी एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हता आणि इंटरव्ह्यू द्वारे तुमची येथे निवड केली जाणार आहे। आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 30,000 रुपयापर्यंत पगार मिळणार आहे। तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर, मनपा रुग्णालय, लेखा विभाग, दुसरा मजला, प्रशासकीय कार्यालय येथे 1028 रुपये इतके अर्जाचे शुल्क दिनांक 22/7/2026 पर्यंत शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्या सोडून सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत भरून त्या पावतीची छायांकित प्रत अर्जासोबत जोडून पूर्ण भरलेला अर्ज तसेच शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर, मनपा रुग्णालयाच्या आवक जावक विभागात प्रत्यक्ष येऊन दिनांक 22/7/2026 पर्यंत संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सादर करायचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा की उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन हा अर्ज सादर करायचा आहे। टपालाने किंवा ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। तर सदर रिक्रुटमेंट मध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत, तसेच सदर पदांची अर्हता व सदर पदांचे वेतन हे नक्की किती असणार आहे हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तसेच सदर पदांच्या जाहिरातीची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे। ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर येऊ आजच्या जाहिरातीकडे। तर या जाहिरातीमध्ये जी 1 ते 8 पदे आहेत त्या पदांकरता उमेदवार हे 10वी किंवा 12वी मध्ये 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसेच संगणक विषयक MSc अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे। तर सुरुवातीला आपण कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लार्क या संवर्गाची माहिती घेऊ। तर क्लार्क या संवर्गाची एकूण 2 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 22,000 रुपये पगार मिळणार आहे। तर आता आपण क्लार्क पदाची शैक्षणिक अर्हता बघू। तर क्लार्क या पदाकरता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांमध्ये पदवीधर असावेत। त्यानंतर उमेदवारांकडे इंग्रजी व टंकलेखनाची म्हणजेच टायपिंगची प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे। त्यानंतर उमेदवारांना संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे। यानंतर व्रणोपचारक या संवर्गाची एकूण 3 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 17,000 रुपये पगार मिळणार आहेत। तर व्रणोपचार या पदाकरता उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवारांना मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवारांना खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या व्यवसाय चाचणीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। यानंतर शस्त्रक्रियागार सहाय्यक या संवर्गाची एकूण 3 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 12,000 रुपये पगार मिळणार आहेत। तर शस्त्रक्रियागार सहाय्यक या पदाकरता उमेदवार 10वी किंवा 12वी मध्ये 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवार 2 वर्षांचा अनुभव प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवारांना महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची एकूण 2 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 20,000 रुपये पगार मिळणार आहे। त्यानंतर किरण तंत्रज्ञ या संवर्गाची एकूण 3 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 20,000 रुपये पगार मिळणार आहे। त्यानंतर किरण सहाय्यक या संवर्गाचे 1 पद भरले जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 16,000 रुपये पगार मिळणार आहे। त्यानंतर दूरध्वनी चालक या संवर्गाचे 1 पद भरले जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 17,000 रुपये पगार मिळणार आहे।
त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ या संवर्गाची 2 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 20,000 रुपये पगार मिळणार आहे. त्यानंतर समाज विकास अधिकारी या संवर्गाचे 1 पद भरले जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 30,000 रुपये पगार मिळणार आहे. त्यानंतर वीजतंत्री व तारतंत्री या संवर्गाची एकूण 5 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 18,000 रुपये पगार मिळणार आहे. तर सदर पदांच्या शैक्षणिक अर्हता तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या. यानंतर या सर्व पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू. तर दिनांक 1/7/2026 पर्यंत उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. यानंतर या सर्व पदांकरतांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येईल. याबाबत दूरध्वनी किंवा ईमेल द्वारे कळवण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. यानंतर अर्जासोबत नक्की कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहेत ते आपण बघू. तर सुरुवातीला उमेदवारांचा पूर्ण भरलेला अर्ज, अर्जासोबत अर्ज शुल्क भरल्याची पावती जोडायला विसरू नका. त्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्रांमध्ये 10वी 12वीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, संबंधित पदांचा अर्हतेनुसार आवश्यक कागदपत्रे, पदवी, पदविका, पदव्युत्तर, फेलोशिप, MSCIT, टायपिंग प्रमाणपत्र जोडायचे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा की मुलाखतीसाठी उपस्थित राहताना सर्व कागदपत्रांच्या पडताळणी करता तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल. आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.